सर्वांना जय ज्योती जय सावित्री. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती प्रित्यर्थ कविता गायन कविता वाचन या सदरामध्ये मी माया जोगे सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपल्यापुढे प्रस्तुत होत आहे. कवी डॉक्टर सुधाकर डेहनकर यांच्या क्रांती फुले या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता ज्योतिवंदना. समाज क्रांतीचा अग्रदूत तू, बहुजनांची प्रेरणा, ज्योतिबा घे आमची वंदना, क्रांतिबा घे आमची वंदना. कणकण झिजला आमच्यासाठी, चेतविल्या तू विचलेल्या त्या ज्योती, रूढी अंधश्रद्धेतून तया काढण्या, जागविले साऱ्या जनमना, ज्योतिबा घे आमची वंदना, क्रांतिबा घे आमची वंदना. मनुवाद्यांच्या छळवणुकीखाली बहुजन इथला कासावीस होई, पिढ्यानपिढ्यांच्या अज्ञानातून काढण्या, तयांना शिक्षणाची दिली प्रेरणा, ज्योतिबा घे आमची वंदना, क्रांतिबा घे आमची वंदना. खुले केले शिक्षण दीनदलितासाठी, स्त्रियांसाठी पुण्यात पहिली शाळा काढी, सावित्री आईला पुढे करूनिया, दूर केले स्त्रियांच्या अज्ञाना, ज्योतिबा घे आमची वंदना. धर्म नव्हेच कुणाची मक्तेदारी, खरा धर्म तोच जो सर्वांना तारी, उच्च नीचतेच्या बेड्या तोडूनी, केले मुक्त जनजीवना, ज्योतिबा घे आमची वंदना, क्रांतिबा घे आमची वंदना. जुन्या रूढी अंधश्रद्धा यातून बाहेर काढण्यासाठी तू स्वतः झिजलास आणि आमच्या मनात तो प्रकाश जागवलास. हे ज्योतिबा, तू पिढ्यानपिढ्यांचे अज्ञान दूर केलेस. मनुवाद्यांच्या छळवणुकीमुळे कासावीस झालेल्या बहुजनांना तू प्रेरणास्थान ठरलास. दीनदुबळ्यांसाठी, दीनदलितांसाठी शिक्षण, मुलींसाठी शिक्षण मिळावं यासाठी सावित्रीबाईंना तू पुढे आणलेस. स्त्रियांचे अज्ञान दूर करणाऱ्या ज्योतिबा, खरा धर्म काय असतो हे सांगून उच्च नीचतेच्या बेड्या तोडल्यास व सर्वांना मुक्त केलंस. ज्योतिबा, तुला आमचे त्रिवार वंदन.